आजकाल 100 पैकी 80% लोक केस गळणे आणि टक्कल पडण्याच्या समस्येमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये त्रस्त झालेले आपण पाहतो आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आले आहे जो फक्त 21 दिवस वापरल्यानंतर तुमचे केस गळणे पूर्णपणे थांबेल आणि केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी देखील मदत करेल। जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने आपला हा उपाय फक्त 21 दिवस तुम्ही ट्राय करून बघा। तुम्हाला अगदी 100% याचे रिझल्ट मिळतील आणि जर का तुम्हाला रिझल्ट भेटले नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्यावरती देखील दुसरं सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे ज्यामुळे तुमची देखील खात्री पटेल की आपला हा उपाय केसांवरती खरंच काम करतो। जर तुम्हालाही तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा। बघा, आपली ही रेमेडी तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं घेणार आहे ती म्हणजे जास्वंदाची पानं। तुम्ही इथं पाहू शकता अगदी स्वच्छ आणि ताजी अशी जास्वंदाची पानं मी घेतलेली आहेत आणि जास्वंदाची पानं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात। जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं असतील तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये नक्कीच वापरू शकता आणि याचा योग्य प्रमाणात जर आपण आपल्या केसांवरती वापर केला तर अगदी काही दिवसांमध्येच आपल्याला उत्तम असे परिणाम आपल्या केसांवरती पाहायला मिळतात। ज्यांचे केस खूप जास्त गळत असतील किंवा मग अनेक शॅम्पू वापरले, सिरम वापरले तरी देखील काहीच फरक पडत नसेल तर त्या लोकांनी आपला हा उपाय फक्त 21 दिवस तुम्ही वापरून बघा, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतं। त्यामुळे केसांची मुळं अगदी मजबूत होतात आणि केसांना वाढण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते। आणि याचा वापर कसा करायचा, आठवड्यातून किती वेळा वापरायचं आणि कशा प्रकारे केसांवरती अप्लाय करायचं, आपण सगळं काही अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज लागणार नाही। बरेच लोक काय करतात, रेमेडी ट्राय करतात पण योग्य पद्धतीने त्याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्याचे रिझल्ट देखील अजिबातच भेटत नाहीत। बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी इथं साधारणतः एक मूठभर म्हणजे 8 ते 10 एवढी जास्वंदाची पानं मी घेतलेली आहेत आणि ही जी पानं आहेत ती 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। कारण काय होतं, पानांवरती खूप जास्त प्रमाणावरती धूळ आणि माती साठलेली असते, त्यामुळे अगदी स्वच्छ अशी आपल्याला पानं धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर एक मिक्सरचा जार घ्या आणि त्यामध्ये आपली सगळी काही पानं ऍड करा। आता पानं अख्खी अशी ऍड करू नका, थोडीशी त्याला कट करा आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करा। आता पानं टाकून झाल्याच्या नंतर जर एखादं जास्वंदाचं फूल तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः अर्धा कप किंवा मग अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी ऍड करणार आहे। पाणी ऍड करताना लक्षात ठेवायचं, बोरिंगचं किंवा मग खारं पाणी याच्यामध्ये अजिबात ऍड करायचं नाही। जेवढं होईल तेवढं साधं पाणी किंवा मग फिल्टरचं पाणीच तुम्ही याच्यामध्ये ऍड करा। बघा, इथं साधारणतः अर्धा कप एवढं फिल्टरचं पाणी मी याच्यामध्ये ऍड केलंय आणि त्यानंतर सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घ्या। बारीक करून झाल्याच्या नंतर एखाद्या कापडाच्या साह्याने किंवा मग एखाद्या गाळणीच्या साह्याने आपलं सगळं काही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। बघा, गाळताना हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकतो, पण याचा जो काही इफेक्ट आहे ना तो मात्र अमेझिंग आहे। आणि आपला हा मास्क पूर्णपणे नैसर्गिक आणि सोबतच आयुर्वेदिक उपाय आहे ज्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबातच होत नाही, कारण आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा मग प्रिझर्वेटिव्ह अजिबातच वापरलेलं नाहीये। आणि लक्षात ठेवा, या मास्क सोबतच तुम्हाला योग्य असा आहार घेणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुमचं शरीर आतमधून क्लीन असतं आणि हेल्दी असतं तेव्हा तुम्हाला केसांच्या कुठल्या समस्या अजिबातच जाणवत नाहीत। त्यामुळे काय करायचं, जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खायच्या, तुमच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करा आणि आवळा देखील नक्की समाविष्ट करा आणि रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही 2 ते 3 एवढी कढीपत्त्याची पानं देखील नक्कीच खा। आता तुम्ही इथं पाहू शकता आपलं जे काही सिरम आहे ते व्यवस्थित असं गाळून रेडी झालेलं आहे आणि याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी चिकट आहे। जेव्हा तुम्ही हे केसांवरती अप्लाय कराल तेव्हा केस अगदी सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल। आता आपल्या या सिरमला आणखी जास्त पॉवरफुल बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा असा घटक ऍड करणार आहे आणि ते म्हणजे विटॅमिन ई ची कॅप्सूल। बघा, जर तुमच्याकडे विटॅमिन ई ची कॅप्सूल अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला याच्यावरती दुसरा काहीतरी ऑप्शन नक्की सजेस्ट करेल। साधारणतः एक विटॅमिन ई ची कॅप्सूल मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। जर का तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय असतील आणि फ्रीजी असतील तर तुम्ही एकच्या जागेवरती 2 विटॅमिन ई च्या कॅप्सूल यामध्ये ऍड केल्या तरी देखील चालू शकतं। बघा, विटॅमिन ई मुळे काय होतं तर आपल्या केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी हेल्प होत असते,
सोबतच केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यामुळे केस गळती देखील कमी होते. आणि जर केस खूप जास्त ड्राय झालेले असतील, फ्रीझी झालेले असतील, तर ते देखील अगदी सॉफ्ट आणि सिल्की होण्यासाठी आपल्याला हेल्प होत असते. आता ॲड केल्याच्या नंतर साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपलं सगळं काही सिरम व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. कारण व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आणि सिरम एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी थोडासा टाईम लागतो. पण जेव्हा आपण 1 ते 2 मिनिटं देतो आणि व्यवस्थित असं मिक्स करतो, तेव्हा सगळं काही सिरम आपलं इथं रेडी होतं. बघा, आपलं मॅजिकल असं हेअर सिरम इथं बनवून रेडी झालेलं आहे. आणि ते केसांवरती आता कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा पण तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल किंवा मग शॅम्पू करायचा असेल, तर त्याच्या अगोदर फक्त 1 तास तुम्हाला हा मास्क किंवा हे सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं आहे. अप्लाय करताना पहिल्यांदा केसांच्या मुळांवरती अप्लाय करा आणि त्यानंतर केसांच्या संपूर्ण लेंथवरती आपलं हे सिरम तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर स्कॅल्पवरती अगदी 4 ते 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अगदी 40 मिनिटांसाठी किंवा मग 1 तासांसाठी आपलं हे मास्क तुमच्या केसांवरती असंच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने किंवा मग कोमट पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आणि शॅम्पू करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा शॅम्पू तुमच्या स्कॅल्पवरती किंवा मग केसांच्या लेंथवरती डायरेक्टली अप्लाय करू नका. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आणि तीच वापरा. यामुळे तुमचे केस डॅमेज होणार नाहीत, सोबतच ड्राय आणि फ्रीझी देखील अजिबात होणार नाही. बघा, शॅम्पू करताना काय करायचं, एखाद्या सेपरेट भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये शॅम्पू ॲड करायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आणि जर का तुमचं हे सिरम थोडंफार शिल्लक राहिलेलं असेल, तर हे सिरम देखील 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये ॲड करा. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर ओल्या केसांवरती आपला हा शॅम्पू तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा मग कोमट पाण्याने तुम्ही हेअर वॉश करू शकता. अगदी जास्त गरम पाण्याचा देखील केसांवरती वापर करू नका, त्यामुळे केस डॅमेज होतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय होतात. बघा, आपली ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मग आपला हा मास्क आणि शॅम्पू आठवड्यातून फक्त 2 वेळा तुम्ही तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय करून बघा. जर तुम्ही आपलं हे सिरम सतत 21 दिवस तुमच्या केसांवरती वापरून बघितलं, तर तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. आणि त्यानंतर सलग 3 महिने जर तुम्ही आपली ही रेमेडी तुमच्या केसांवरती वापरून बघितली, तर 3 महिन्यांमध्ये तुमच्या केसांच्या ज्या काही समस्या असतील ना, त्या सगळ्या काही हळूहळू कमी होऊन जातील. मला आशा आहे की तुम्हाला ही रेमेडी पूर्णपणे समजलेली असेल. आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाचं 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रपरिवारासोबत शेअर करा, ज्या लोकांना केस गळतीची आणि सोबतच ड्राय हेअरची समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास देत असेल. आणि आपली ही रेमेडी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल किंवा मग आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. कारण अशाच नवनवीन रेमेडी मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा नॅचरल रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय.